आज कुठं चाललं बाळा तू? स्कूलला चालला? बाय. ओम खगाय नमः. ओम पुष्टाय नमः. त्याला ट्रिप बद्दल सगळी डिस्कस झाली आणि जे आपली एकदम पॉझिटिव्ह झालेली आहे. आमचा ट्रिप साधारण एक 50 दिवसाचा अराउंड राहणार रे. इकडे जाऊ पठारे खानावळ जाधववाडीला आहे ना. ओम खगाय नमः. ओम पुष्टाय नमः. गाडीत बसा कर ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता वाजलेले बरोबर 11 आणि आज आहे मंगळवार. आता चाललोय मी आजातला स्कूलला सोडायला. आज कुठं चाललं बाळा तू? स्कूलला चालला? शपो स्कूलला चालला तू? ते फ्रेंड्स कुठे जातात? नाहीये स्कूलला आहे का? स्कूल आला तू? उतर तिकडून चल. बाय. चल थांब, स्कूलला जा. सावकाश जा इकडून पण जा. जा बाय बाय करा. बाय. आता पोरला सोडलंय त्या क्लास मध्ये. आता साधारण 2.5 वर्षाचा पोरांचा क्लास आहे. 2.5 ते 3 वर्षाच्या पोरांचा क्लास आहे. तर आपला एक मित्र आहे त्याला भेटायला. त्यांनी फोन केला नेमका, बट मी आंघोळ करत होतो त्याच्यामुळे मला काही फोन रिसिव्ह नाही केला. त्याला भेटायचं डायरेक्ट. थोडा आमच्या ट्रिप बद्दल पण प्लॅन होणार आहे. कारण मी त्यावेळेस त्याला ट्रिपचं बघितलं ना, ट्रिपला मला कोण पार्टनर नव्हता. आता त्याला तो म्हणला तो पॉझिटिव्ह आहे येण्याबद्दल. सो त्यासोबत चर्चा करायची आपल्याला ट्रिप. गोट्या भाऊ सावंत, सार्थक भाऊ सावंत आपल्या सोबत आहे. गावात भेटला मला नेमका, मग त्याला आम्ही गाडीत टाकून आणलाय. मग नंतर मला गोट्या भाऊ सावंत जेवणाची पार्टी देणार आहे. नाही काहीतरी सार तो किचल की काय तुला काय नाही. ट्रिप आहे रे. त्या ट्रिप मध्ये जर तो आला ना, त्या ट्रिप बद्दलच बोलायला आम्ही खरं तर आता इथं त्याच्या घरी जाऊन भावाला भेटायला. भाऊच्याला आपली ओळख झाली. आपण युट्यूबर आहे. आपले ना प्लॅन झाला ट्रिप बद्दल सगळी डिस्कस झाली आणि जे आपली एकदम पॉझिटिव्ह झालेली आहे. आमचा ट्रिप साधारण एक 50 दिवसाचा अराउंड राहणार आहे. 50 दिवसात आम्ही पूर्ण मिडल पुण्यावरून एंड डायरेक्ट रामेश्वरम आणि आपण पूर्ण साऊथ कन्याकुमारी मार्गे आपण पूर्ण साऊथ इंडिया हिंडून येणार आहे. बघू, तारीख फिक्स झालेली आमची. फक्त आपल्याला प्रिपेअर करायच्या बऱ्याच गोष्टी. चला भाऊ, आपल्या भावासोबत आपली पूर्ण एकदम आहे ना प्रॉपर मीटिंग झाली. फक्त माझ्याकडे जो चिठ्ठी होती ना, मी असे डेट वाईज आणि कुठं थांबायचं वगैरे सगळं माहिती काढलेली. चला ती माझी कुठेतरी गाळ चिठ्ठी झाली. कारण माझी गाडी घेणे ऍक्सिडेंट झाल्यामुळे ना मी शोरूमला दिली. शोरूम नंतर माझ्याकडे आली आणि ती चिठ्ठी सापडा मला आता मला ती परत बनवायला लागेल पूर्ण. माझ्या भाऊ सोबत बसून नाही का की आमचं किती दिवसाची ट्रिप होती काय वगैरे. त्याला सांगितलं मी 50 दिवसाची ट्रिप आपण करू अरेंज. 50 दिवस लय सांगतात. 40 दिवसात माझं व्हायला पाहिजे. पण 40 दिवसात आपण आहे ना पूर्ण आहे ना चला साऊथ इंडिया हिंडून येणार. माझ्या डोक्यात पूर्ण आहे ना कोस्टल एरिया, महाराष्ट्राचा कोस्टल एरिया, गोवा बिवा सगळं, रामेश्वरम पूर्ण कोस्टल एरिया आणि मधून डायरेक्ट येणार होतो. पण मग आपण काय करणार, पहिले मधून जाणार कोल्हापूर मार्गे, नंतर असं फिरून डायरेक्ट अलिबाग पर्यंत यायचा आमचा प्लॅन आहे. परत पूर्ण माहिती काढून परत येऊ. भाऊ पॉझिटिव्ह आहे. आम्ही सगळ्या बाबतीत बोलणं आलं. बजेट बाबतीत, त्याच्या जॉब बाबतीत सगळ्या बाबतीत बोलणं आलं की कसं मॅनेज करावं लागेल. आता मला स्टिकर पण बनवायचं गाडीवर नाही का, मग त्या स्टिकरचं डिझायनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करावं लागतील.
ठीक आहे. गोट्या भाऊ चल तू पण. नाही या जाऊन येतो. अरे आता नेमका पोराला टाइम नाही रे, नाही तर लय मजा आली असती. मी येडे राव. मी गेलो ना भाई, मी जिंदगी जगून येणार पण 50 दिवसात मी पूर्ण हिंडू जाणार. तशा मी परत येणार नाही घरी. चला जाऊ आता डायरेक्ट जेवण करायला. कुठं यायचं गोट्या आपल्याला? इकडे जाऊ पाठारेला. पठारे खानावळ जाधववाडीला आहे ना. तर आम्ही नेमकं सांगवाडी गावात आहे. आता इथून जाधववाडीला जायचं आम्हाला. पोचलो आम्ही हॉटेल पशी. पठारे खानावळ हॉटेल एक नाथ खोळा बनवले बाहेरून. बाहेरून तुला भारी दिसतंय राव. एक मिनिट मोबाईल आपला. या साईडला हॉटेल आहे. रेस्टोरेंट है ये वाला बार है, ये बार है, ये फैमिली बैचलर है और अंदर फैमिली और ये वीआईपी है. ये वीआईपी है. ओके. बाथरूम कहाँ पे? बाथरूम बाथरूम भी है, सामने भी है और अंदर भी है, हर जगह है. ओके थैंक यू. मेनू इथं मटन थाळी आहे आणि इकडे चिकन थाळी आहे. मोठं चिकन थाळी घेणार ना? हा का मटन थाळी घे कोणती पण. काम करा. मटन थाळी 2 दो स्पेशल मटन थाळी. ओके. आणि चिकन रान कुठे आहे? ओके चिकन ओके. चिकन रान एक. चिकन रान 750 रुपयाला आहे. ओके. चिकन रान फुल कोंबडा कोंबडी असते की अख्खा पुरा कोंबडा म्हणजे एक दे एक बीस. मेनू तर लय मोठा आहे यांचा राव. जेवण वगैरे लय मोठं आहे. चायनीज आहे, पंजाबी आहे, तंदुरी आहे, भरपूर मोठं आहे. ॲम्बियन्स पण भारी बनवलं बरं का यांनी. मोठ्या हॉटेल भारी बनवले पण सही बनवले. त्या साईडला VIP वाल्यांचं आहे. इथं फॅमिली वाटली आणि आज पोट्यांनी सोबत आहे दोघं आम्ही. आता वाजले बरोबर 2. तुला जेवण आवडलं गोठ्या इथलं? एवढी गर्दी तू म्हणतो चांगलं नाही. गर्दीचं विषय नाही आहे. ते जेवणाला आहे ना खरं सांगू टेस्ट पण नव्हती राव. आम्ही जे स्पेशल मटन थाळी घेतली ती खरं सांगतो त्या ग्रेव्हीला आहे ना टेस्ट पण नव्हती राव. आणि जे रान घेतलं ना ते रान म्हणतो त्याला काढलं होतं, त्याला मसाला लावला होता आणि त्याला फ्राय केल्यासारखं होतं ते. अरे त्याची स्किन जळली होती बाशी, करप लावत होती स्क्रिप्सी. मग ते फ्राय केलं होतं त्याला. एवढं काही USP नाही आमचा की लय मोठा खरंच नाद आहे. जगदंबावाल्याचा नाद नाही राव. जगदंबा जर आला ना इकडे कुठं सगळे बंद पाडीन डायरेक्ट. तो खरा सांगतो भाई, खरं मटन भाकरी काय चीज आहे ना भाई, तो देतो खरं. अरे गुलाबजाम पण नाही खास नव्हता राव. त्यात इलायची लय वाटते अशी वाटत होती. गुलाबजाम पण काय नाही, ती सोलकडी अशी देऊन टाकली.
त्याला म्हटलं सोलकढी नको घेऊ बाबा, त्या अंडा उगच दिलं यांनी, त्या ग्रेव्हीला टेस्ट द्या, अंड नको देऊ, त्या अंड पण आम्ही परत दिलं, ते घेऊन जा म्हणलं बाबा. आमचं टोटल बिल झालं 1 रान आणि 2 मटन थाळी स्पेशल 1650 रुपये. 1650 रुपये वरती नाही आणला त्या हिशोबाने की लय जोरात आहे. जगदंबाला 400 रुपये घेतोय, पण भाई मटन नाच नाही राव. निघा झालं काम तुमचं. बिल भरलंय हे लक्षात राहू. तू बिल भरलं का? अरे किती खोटं बोलशील रे. 500 दिले फक्त यांनी. आराम करणार आहे, कपडे बिपडे चेंज करू. जरा सुस्तावल्यासारखं आले मला. आता 5 वाजलेले बरोबर आणि माझं थोडं काम होतं, थोडं एकाला बिल द्यायचं होतं कंपनीवाल्याला, सो ते करत होतो आणि थोडं पर्सनल काम होतं त्यामुळे शूट नाही करता आलं मला, सो आत्ता करतोय. आत्ता बरोबर किती वाजलेले आहे? 5 वाजलेले बरोबर. हां 5 वाजलेले आहे. आपण जाऊ गोठ्याव, तोपर्यंत थोडा कॉफी गेली ती, कॉफी घेऊ आणि मग जाऊ डायरेक्ट. आज ड्रोन फ्लाय करायची जास्त इच्छा आहे माझी, कारण आता 5 वाजलेले बरोबर. सनराईज पण होईल थोड्या वेळाने, तासाभरात. ते शूट भारी येतात ड्रोनचे. ओके, ड्रोन नेमकं माझ्या गाडीतच आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. काल नेला होता ड्रोन फ्लाय करायला घाटात, पण काय फ्लाय नाही करता आला, असंच विसरून गेलो. चला बिकवा एकटाच काय वाचलं येड्यावानी इकडे. तुमसे ना हो पाएगा. आलोय रोडला उभे इथं, प्राण्याच्या दुकाना पुढे उभे. रितेश ते आलेलं आहे, जाऊ आपण कुठतरी. आता 5 वाजलेलं आहे, मला खरं तर सनराईज बघायचंय आणि आपण ड्रोन फ्लाय करू. मग मला वाटतं पांढरा डोंगरावर जायला भारी. बघू ह्याचा काय डोक्यात आहे. सुपरस्टार बी कॉपन आहे. बाकी सगळी बरं गोट्या कोणच नाही बाहेर गेल्या सगळे. बाकीचे बरेच जण जिमला जातात, बरेच जण आता दिवस काढायला बाहेर असतात. तेज भाऊ इन द गाडी असा हात करतस काय तू वाटा गडच जिंकलाय. आताची गाडी घेऊन गेलो पुढे गावात गेलता काय? जेवण कर. गावात गेलता. रितेश आणि मी आलेलो सनसेट पॉइंट वर. आणि सनसेट काय गायरनाथ आलो तिकडे सनसेट तिकडे चाललो इकडे खाली गायरनाथ. कमान गाव निघूच्या उडी मारून जातो सुभाषवाडीला. गाव निघू खाली जाऊ आता खाली. अरे खाली बारीक केलं पण तिथे त्याला असं फाउंडेशन केलंय ना, लॉकडाऊनला दिवस काढलाय तुम्ही पाहू शकता. अरे ते आलेला आहे पेपर असून आलेला आहे.